माईंचं एक फार चांगलं वाक्य होतं की फुलांच्या पायगड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात. माईंचा परिवार सांगायचं म्हटलं तर माईंनी जवळपास 350 लग्न आतापर्यंत माईंनी करून दिली. कधी कधी दिवस एवढे वाईट होते आमचे लहानपणीचे की आम्हाला एका टायमाचं जेवण असेल का नसेल हे पण माहित नसेल. कुठं ना कुठं कधी कधी प्रेमाचा हात पण लागतो आणि कधी कधी थापड पण लागते. तुम्हाला माहितीये का, जो माणूस एक्सेप्टन्सला रेडी असतो ना तो कुठल्या पण शेप मध्ये फिट होतो. तुला जर जगता आलं ना तर लावळ्यांसारखं जग, झाडांसारखं नको जगू. आमच्या संस्थेमध्ये जे संस्था चालक आहेत ते हायर केलेले नाहीयेत किंवा बाहेरनं आणलेले नाहीयेत. ते लहानाचे मोठे संस्थेतूनच झालेले, संस्थेतच वाढलेले, संस्थेतच राहिलेले, संस्थेतच सगळं केलेले. आपण जेव्हा हा विचार करतो ना की काय गरज आहे आपण आई वडिलांना सांगायची, तिथंच आपण सर्वात मोठी चूक करत चाललोय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत. आज आपल्यासोबत आलेले आहेत तुषार सपकाळ सर, जे द मदर ग्लोबल फाउंडेशनचे सेक्रेटरी आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे माई खूप इम्पोर्टंट विषय आणि सगळ्यांची एक अटॅचमेंट आहे माईंसोबत. सो त्यांच्या फॅमिलीतला एक फॅमिली मेंबर आज आपल्यासोबत असणार आहे. माई फाउंडेशन जे आहे किंवा ज्यांचं जे काम आहे माईंचं, त्याबद्दल खूप सगळ्या चर्चा आज आपण करणार आहेत आणि ह्या सगळ्या चर्चा बघण्यासाठी तुम्ही द सारिका शो या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग गप्पांना सुरुवात करूयात. तर सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच सारिका ताई. सर काय सांगाल माई फाउंडेशन, माईंबद्दल काय सांगाल? किंवा आज खूप प्रश्न आहेत माझ्याकडे. तर मला सुरुवातीला हे सांगा की ह्या गोष्टींची सुरुवात कशी झाली आणि जर्नी कशी राहिली? ह्या गोष्टीची सुरुवात तसं बघायला गेलं तर माईंचा प्रवास तर दुनियाला माहिती आहे की माईंनी कुठल्या स्ट्रगल पासून ही सुरुवात केली. माईंची सर्वात पहिली संस्था होती ती अमरावतीमध्ये होती, मेळघाट इथे. चिखलदरा म्हणून एक छोटंसं नंदनवन गाव आहे, खूप सुंदर आहे. तिथून सुरुवात झाली होती ह्या प्रवासाची, म्हणजे माईंच्या कार्याच्या प्रवासाची. मग त्याच्यानंतर माई कार्यक्रम सुरू झाले, माई लोकांपर्यंत पोहोचत गेले, लोक माईंपर्यंत येत गेले. मग तसं सासवडमध्ये जे दीपक दादा आहेत आपले, माईंचा सर्वात पहिला सांभाळलेला मुलगा, त्यांच्या जागेवरती ममता बालसदन म्हणून माईंनी संस्था सुरू केली सासवडमध्ये, जी पुण्यामध्ये पहिली संस्था झाली. मग त्याच्यानंतर मग कंटिन्यू होत गेलं आणि लोक येत गेले, पोरं येत गेले, पोरं लोकांपर्यंत आपण पोहोचत गेलो. लोकांनी खूप प्रेम दिलं आणि लोक सपोर्ट करत गेले, शेवटपर्यंत सोबत राहिले आणि आता पण सोबत आहे. सो त्याच्यामुळेच हे आमचं एवढं मोठं परिवार आम्ही, म्हणजे खांद्यावर ओझं घेऊन तर आम्ही चाललोय, पण त्या ओझाला एक काय म्हणतो, एक स्ट्रेंथ हवी असते. आणि ती स्ट्रेंथ म्हणजे ह्या सगळ्या लोकांमुळं आणि ह्या आमच्या डोनर्समुळं, आमच्या एवढ्या मोठ्या परिवारामुळं आम्हाला ती भेटते. ह्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे पूर्ण महाराष्ट्राचं, पूर्ण भारताचं, पूर्ण देशामध्ये जेवढ्या जणांनी आमच्या परिवारापर्यंत येण्याचा प्रयत्न केला त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि सारिकाताई, तुम्ही पण खूप छान काम करताय. तुम्ही अशा स्टोरीज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय आणि मी खूप व्हिडिओज बघितले तुमचे इंटरव्ह्यूज बघितले, पॉडकास्ट बघितले, खूप इन्स्पायर होतो आम्ही काही केस स्टडीज आम्ही पोरांना पण दाखवतो. सो पोरांना पण खूप शिकायला भेटतं त्याच्यातनं. सो हा प्रवास मग कंटिन्यू होत गेला. सो सुरुवात मेळघाटपासून झाली आणि आज जरी माई नसल्या तरी तो प्रवास थांबलेला नाही.
अजून हा गाडा आपल्याला पुढे चालत नाही. मग लोकांचा दृष्टिकोन कसा बदलला? म्हणजे आता माई असतानाचा दृष्टिकोन होता लोकांचा एक, म्हणजे त्यांचे कार्यक्रम असायचे, त्यांच्या व्हिजिट्स असायच्या आणि आता त्या सगळ्या थांबलेल्या आहेत. तर मग आता संस्थेचं काम कसं चाललंय किंवा आता लोकांचा दृष्टिकोन कसा बदललाय? बघा लोकांचा दृष्टिकोन बदलला असं मला नाही वाटत. कारण संस्थांवरती इम्पॅक्ट पडलाय ते मी मान्य करतो. कारण आता जर बघायला गेलं तर जर तुम्ही माईंडबद्दल जर तुम्ही माहिती असेल तुम्हाला, तर माईंचा प्रवास आणि माईंचं काम, हा प्रवास तर सुरू झाला, पण माईंचं काम जे संस्था चालवणं नव्हतं. माईंचं काम म्हणजे माई गावागावात जायचे, कार्यक्रम करायचे, लोकांपर्यंत पोहोचायचे, ती पब्लिसिटी व्हायची आणि लोक माईंडपर्यंत पोहोचायचे, लोकसंस्था शोधत यायचे, ह्या गोष्टी व्हायच्या. त्या आता होत नाहीयेत. आणि आता आपण किती जरी प्रयत्न केला की लोकांपर्यंत पोहोचायचा किंवा आपला संदेश हे घ्यायचा, माईंडसारखा काय इम्पॅक्ट पाडणं म्हणजे ह्या जन्मात तर पॉसिबल नाही. म्हणजे ते म्हणतात ना की कोणतरी तो परमेश्वर एकदाच जन्माला येतो. हा, आपण त्यांचे एक शिष्य. म्हणजे असं म्हणता येईल की तुम्हाला की माई एक श्रीकृष्ण होते, तर त्या महाभारतामधले 5 पांडवांपैकी मी तो म्हणजे एक पांडव असेल किंवा एक त्या योद्धापैकी एक योद्धा असेल, असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आमचा परिवार खूप मोठा आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आता माईंनंतर म्हणजे माईंचं काम तर फक्त म्हणजे कार्यक्रम करणं वगैरे, मुलांना संस्कार वगैरे करणं हे पण होतंच, पण जास्त करून माई फोकस्ड होत्या कार्यक्रमांवरती आणि लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता. पण बाकीचं जे बॅकग्राऊंड आणि बाकीचं जे फाउंडेशन होतं दॅट वॉज म्हणजे ह्या सगळ्या संस्था चालवायचे, ज्या की आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माईंची सगळ्यात पहिली संस्था अमरावती मेळघाटची जी संस्था आहे, जी चिखलदऱ्यामध्ये सुरू झाली, ते अरुण भाऊ म्हणून बघतात, जे माईंचे सुपुत्र आहेत. परत ममताताई सन्मती बालनिकेतन बघतात. आता ममताताईंनी माझ्या आयुष्यामध्ये आईचा रोल केलाय बरं का, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. कारण लहानाचं मोठं आणि करण्यापासून ते संस्कार देण्यापासून ते माई फार कमी असायचे. कारण म्हणजे माझं स्टडी मी बोर्डिंगमध्ये झालो, माझं एज्युकेशन सगळं बोर्डिंगमध्ये झालं. सो मी जास्त करून संस्थेमध्ये नसायचो, सुट्टीमध्ये यायचो आणि सुट्टीमध्ये पण माईंचे कार्यक्रम असायचे. सो जास्त करून माझं जे संगोपन ज्याला म्हणतो की आईचं लाड आणि आईचं प्रेम जिने दिलं ते म्हणजे माझी ममताताई. तिला मी आत्या म्हणतो लाडाने. आणि सन्मती बालनिकेतन संस्था सांभाळतात. माईंचा सर्वात पहिला सांभाळलेला मुलगा दीपक दादा, जे ममता बाल सदन, हे आश्चर्य आहे की नाही, माईंचा सर्वात पहिला सांभाळलेला मुलगा, त्यांची संस्था नाव कोणाचं, ममताताईंचं दिलं त्याने. काय कारण ममताताईला सोडलं म्हणून दीपक दादापर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत अनाथ मुलांपर्यंत पोहोचता आलं माईंडला. त्याच्यामुळे मग दादांनी ते आदर्श घेऊन ममता बाल सदन नाव ठेवलं. म्हणजे हे एक नातं वेगळं क्रिएट झालं, एक बॉन्ड क्रिएट झालं. म्हणजे तसं म्हणता येणार नाही की कोणी सोपवलंय किंवा कोणी असं म्हणजे थापवलंय आपल्यावरती, असं म्हणता येणार नाही. म्हणजे हे कसं की एक होत गेलं, चालत गेलं, आपलं म्हणजे जमत गेलं, म्हणजे म्हणतो आपण लहानाचं मोठं होत गेलो. ते एक रुटीन मध्ये आलं आणि जसं आलं तसं आम्ही फेस करत गेलो. जे चॅलेंजेस भरपूर होते, म्हणजे सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात, असं मी नाही म्हणत की कोणाच्या लाईफमध्ये नव्हतं. माईंच्या लाईफमध्ये एवढे मोठे चॅलेंजेस होते आणि ते तेवढे चॅलेंजेस फेस करून माई जर एवढं मोठं विश्व निर्माण करू शकते, एवढं मोठं स्वप्न बघू शकते, आपण कोण आहे हो सांगा. त्याच्यामुळे हे बघा, हे येत राहणार, चॅलेंजेस येणार, एक्सेप्ट करायला आलं पाहिजे आपल्याला. हे हा चॅलेंज आहे का, मग मी उभं राहणार. आहे का, अरे काहीच नाही, चल. माई नेहमी म्हणायचे की जेव्हा आपल्यासमोर कुठलं संकट येतं ना तुषार, माई नेहमी मला सांगायचे, तुषार जेव्हा आपल्यावरती कुठलं संकट येतं ना, तेव्हा आपण घाबरायचं नाही बाळा. त्या संकटाला चल देख लेंगे, संकटाची हाईट कमी होते आणि आपला कॉन्फिडन्स वाढतो.
आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं म्हणजे जे माई सांगत गेल्या, जे माई आम्हाला म्हणजे नेहमी प्रोत्साहन देत गेल्या, ममताताई आम्हाला नेहमी सांगत गेले, दीपक दादा आम्हाला नेहमी त्यांचे गोष्टी सांगायचे. तुम्हाला खरं सांगायचं ताई, मी रिअली सॉरी, थोडासा पॉडकास्ट मोठा होईल, बट मी तुम्हाला लहानपणीचे काही किस्से सांगतो आमचे, की मला अजूनही आठवतं की जेव्हा आमची हडपसरमध्ये संस्था होती, तुम्हाला सांगतो, हडपसरमध्ये संस्था म्हणजे एक 1 BHK फ्लॅट होता. ज्या 1 BHK फ्लॅटमध्ये हॉल मोठा होता आणि किचन आणि बेडरूममध्ये माई असायचे, किचनमध्ये स्वयंपाक आणि भांडे वगैरे असायचे, आणि जो हॉल असायचा त्या हॉलमध्ये आम्ही 25 जण असायचो. सो कधी कधी दिवस एवढे वाईट होते आमचे लहानपणीचे की आम्हाला एका टायमाचं जेवण असेल का नसेल हे पण माहीत नसायचं. मला अजून आठवतं की आमचे जे सिनियर्स होते, जे विनय भाऊ, जे मी तुम्हाला सांगतो द मदर ग्लोबल फाउंडेशनचे प्रेसिडेंट आहेत आत्ता, ते विनय सपकाळ म्हणून. तर माईंचे सांभाळलेला मुलगा विनय सपकाळ, माईनंतर द मदरचे प्रेसिडेंट विनय सपकाळ झाले. तर विनय भाऊ, गोपाल भाऊ, हे जे भाऊ-भावंडे होते हे आमचे सिनियर होते. आम्ही खूप लहान होतो तेव्हा. तर हे जेव्हा शाळेमध्ये जायचे, तुम्हाला आठवतंय का की सरकारने एक नियम चालू केला होता की शाळेमध्ये दुपारचा भात दिला जायचा, आठवतंय? तर काही मुलं खायचे नाही, ते भात तसाच राहायचा. तर आमचे जे सिनियर्स होते ना, तो उरलेला भात रात्री घेऊन यायचे. त्यामुळे आम्हाला माहित असायचं की रात्रीचं जेवण आपलं भात आहे, दुपारचं भेटेल का नाहीच लक. इट वॉज, म्हणजे असे पण दिवस होते. आणि आम्ही एका परातीत जेवायचो, आमच्याकडे भांडे पण नसायचे. एक मोठं परातीत भातात लोणचं बिंचं जे असेल, भेटलं नाही भेटलं, जे असेल ते असेल, आणि सगळे मिळून गोपाल काला चलो असे मिळून आम्ही राहिलेलो आहे. त्याच्यामुळे जे कष्ट आणि जे भाव आमच्या भाऊ-भावंडामध्ये आणि जो बॉन्ड आमच्यामध्ये जो क्रिएट झालाय, जे स्ट्रगल आम्ही एकमेकांचे बघितले, ते म्हणजे जवळून पाहिले आम्ही खूप. आता विनय भाऊनी खूप कष्ट घेतले, ममताताईंनी अक्षरशः तिला तर माईशिवाय जगावं लागलं. परत दीपक दादांनी तर म्हणजे अक्षरशः अशा गोष्टींचा सामना केलाय की काही वेळेस राहायची सोय नसायची, किंवा खायची सोय नसायची, किंवा काहीच नसायचं. सो त्या काळातनं त्या ज्या स्टोरीज इन्स्पायर करतात ना आपल्याला, त्या गोष्टी म्हणजे आता ह्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये भेटणं खूप अवघड आहे. म्हणजे बघा, माईंचा प्रवास तर लोकांपर्यंत पोहोचलाय, कारण माईंच्या भाषणांमुळे, माई ज्या सांगायचे त्यांच्या प्रवासांमुळे, त्याच्यावरनं आपल्याला प्रेरणा भेटते. परत भरपूर असे लोक आहेत ज्यांच्या आयुष्यातून आपल्याला प्रेरणा भेटते. तसंच आमचे जे भाऊ-भावंडे आहेत, जे आमचे ताई आहेत, ममताताई आहेत, दीपक दादा आहेत, अरुण काका आहेत, परत विनय भाऊ आहे, गोपाल भाऊ आहे, असे किती नावं आहेत. तुम्हाला एवढे नावं आहेत की कोणाकोणाचे नावं घेऊ मी, भरपूर नावं आहेत ज्यांच्या स्टोरीजने आम्ही इन्स्पायर झालो, आणि ज्यांनी म्हणजे त्यांच्या स्ट्रगलनी आम्ही हे बघितलं की बाबा आम्हाला जे भेटलंय ते म्हणजे ह्यांना तर काहीच नव्हतं. स्टील दे आर स्टँडिंग अँड सपोर्टिंग अस. करेक्ट. म्हणजे त्यावेळेस काहीच नव्हतं इनिशियल स्टेजला, पण आता बऱ्यापैकी आहे गोष्टी. आता लोकांपर्यंत माई पोचल्यात, लोकांना माहितीये माई कोण आहेत, माईंचं आयुष्य माहितीये, त्यांचं काम काय आहे ते माहितीये. त्यावेळी स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच टू दिस बिग मिशन खूप डिफिकल्ट टाइम होता. खूप प्रचंड. मला असं वाटतं की आता भरपूर संस्था काम करतात, म्हणजे आम्ही भरपूर संस्थांबरोबर काम पण करतो, बट संस्थेला अनुदान भेटतं, म्हणजे अनुदान म्हणल्यापेक्षा गव्हर्नमेंटचं हे भेटतं, कंपल्शन भेटतं, बट माईंडच्या कुठल्याही संस्थेला गव्हर्नमेंट ग्रँट नाहीये. बर, म्हणजे ह्या सगळ्या सेल्फ ड्रिव्हन असं म्हणायचं. सेल्फ ड्रिव्हन
ओके. संस्था आहेत. आतापर्यंत माईंनी जी पण संस्था सुरू केली किंवा ज्या पण संस्था आतापर्यंत चालल्यात, ह्या सगळ्या सेल्फ ड्रिव्हन संस्था आहेत. बरं, मग ह्यामध्ये फंडिंग कसं मिळतं किंवा मग असं कोण लोक आहेत की जे हेल्प करतात? सी आता भरपूर वेगवेगळे भावानी लोक म्हणजे मदत करतात. म्हणजे काही जण विचार करतात की बाबा काही सोशल कॉज साठी करतात, काही सीएसआर माध्यमातून करतात, कंपनीज वगैरे आहेत ते अलाइन होतात. परत असे भरपूर तुमच्यासारखे इन्स्टिट्यूट्स आहेत जे आमच्यापर्यंत पोहोचतात, आमच्या पोरांना एज्युकेट करतात, त्यांना गाईड करतात, त्यांचे फ्युचर गायडन्ससाठी गाईड करतात. सो असे भरपूर लोक आहेत जे म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचतात. आणि हे सगळं पॉसिबल झालं कारण माईच्या कार्यक्रम आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आता माई गेल्यामुळे काय झालं ना की लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांना ते आयडेंटिफाय होणं खूप अवघड झालंय. म्हणजे आता तुम्हाला सांगू का, आता द मदर ग्लोबल फाउंडेशननी किती जरी सोशल प्रमोशन केले किंवा सोशल कॅम्पेन्स रन केले, लोकांना फ्रॉड वाटतात. एक्झॅक्टली. भरपूर फ्रॉड्स आलेत. मला त्याच्यावरती पण यायचंय सर, की हे फ्रॉड मध्ये नेमकं काय पद्धतीने फ्रॉड होतात? म्हणजे मी रिसेंटली ऐकलेलं, की मुलींच्या लग्नाबद्दल सुद्धा मी एक फ्रॉड ऐकलं होतं. येस, डेफिनेटली. ते खरं आहे का? म्हणजे असं काही होतं? येस, डेफिनेटली. मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो की एक ग्रुप होता ज्यांनी वेबसाईट सुद्धा लॉन्च केली होती त्यांची स्वतःची, माईंच्या नावाची, जे त्याच्यावरती संस्थेच्या मुलींचे लग्न जुळवले जाईल वगैरे असं भरपूर प्रमोशन वगैरे करायचे. ते कॉल करायचे आणि मॅट्रिमोनी साईट्स वगैरे भरपूर तुम्ही बघितले असतील. त्याच्यावरनं कॉन्टॅक्ट डिस्कवरी करून त्यांना कॉन्टॅक्ट करायचे आणि म्हणायचे की संस्थेची मुलीशी तुम्हाला लग्न जुळलं जाईल आणि तुम्हाला त्याचं पेमेंट केलं जाईल. तुम्हाला सांगतो, माईच्या कार्यामध्ये जर कोणी म्हणलं ना की तुम्हाला पेमेंट करावं लागेल, समजा तिथंच पकडा तुम्ही हा फ्रॉड आहे. ओके. कारण माईच्या संस्थेमध्ये एकही रुपया कोणाकडून घेतला जात नाही जोपर्यंत डोनर उत्सुकपणे डोनेशन करत. कधी कधी दिवस एवढे वाईट होते आमचे लहानपणीचे की आम्हाला एका टायमाचं जेवण असेल का नसेल हे पण माहित नसेल. डोनेशनच्या माध्यम, दॅट इज द ओनली वन वे. त्याच्या व्यतिरिक्त असे कुठलेही लग्नासाठी मुलीचं लग्न फिक्स करण्यासाठी म्हणजे कुठलं पैसे नाही घेतले जात, म्हणजे ऍडमिशनसाठी कुठले पैसे घेतले जात नाही. भरपूर जण आहेत. आता तुम्हाला सांगतो, माझाच मित्र, माझ्या कॉलेजमधला मित्र आहे रोहन कोलेवाडे म्हणून, त्याची आई एक बिशी चालवायची. सो त्या बिशी चालवण्यामध्ये आता तुम्हाला माहित असेल की ह्या ग्रुप्समध्ये किती लोक अलाइन होतात आणि कुठले कुठले कार्यक्रम होतात. तर त्या कार्यक्रमामध्ये एक जण कोणतरी माईंच्या नावाखाली म्हणजे डोनेशन हे करत होतं, म्हणजे त्यांना सांगत होतं. तर रोहनच्या आई, आता माझा मित्र म्हणल्यावर ऑब्व्हियसली त्यांना माझं कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे माहिती, त्यांनी लगेच मला फोन लावला की अरे तुषार, मी इथं आले होते, असं असं झालंय, तर अशा पद्धतीने हे डोनेशन मागतात, हे बरोबर आहे का? मी त्यांना म्हणलं की ताई, सगळ्यात पहिलं तर तुम्ही काहीच डोनेट करू नका. तुम्हाला डोनेशन जर करायचं असेल, ऑथेंटिक आपली वेबसाईट आहे, द मदर ग्लोबल फाउंडेशन आहे, संस्थांची नावं आहेत, संस्थेला जाऊन डोनेशन करा किंवा तिथं जावा, प्रत्यक्ष बघा तिथं काय गरजेचं आहे ते डोनेट करा. ते खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का की आता डोनेशन एक फक्त हा मार्ग नाही की बाबा तुम्ही पैसे डोनेट करायचे, नॉट अ थिंग. कोणाकोणाला पैसे डोनेट नाही करायचे, कोणाला गहू डोनेट करायचे असतात, कोणाला तांदूळ, ते खूप गरजेचं आहे. तेल लागतं. तुम्हाला माहिती आहे की माई जेव्हा कार्यक्रमाला जायचे तेव्हा आम्ही सगळे अनाथ मुलं देवा समोर दिवा लावून आम्ही माईची वाट पाहायचो रात्री की माई येईल व्यवस्थित म्हणून. तर माई आम्हाला ओरडायच्या की ह्या दिव्यामध्ये तेल टाकायला तेल कुठून आणणार लेका हो. मग आमचा एक संस्थेतला एक मुलगा आहे गणेश म्हणून, आता पण आहे आपल्या संस्थेमध्ये, तुम्ही याल कधी, तर त्यांनी सांगितलं की आई दिवा चालू आहे म्हणजे आई जिवंत आहे. तो खूप बारीक, म्हणजे खूप बारीक होता तो. त्यावेळी त्यांनी बोललेलं जे वाक्य आहे ते वाक्य ते एवढं इन्स्पायर, म्हणजे तिथून एक म्हणतो अक्षरशः ह्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर जेव्हा होतात तेव्हा अंगावरती शहारा येणं, म्हणजे आता जे कोणी हा व्हिडिओ बघताय
त्याला अक्षरशः असं वाटत असेल की बाबा काय लाईफ आहे, म्हणजे काय परिवार आहे यांचा, की कसं एकमेकांना धरून चालतात. बट जेव्हा ह्या गोष्टी आपण डोळ्यासमोरून जेव्हा स्वतः बघतो, स्वतः अनुभवतो, आपल्या माणसाला ना 5 सेन्सेस दिलेले आहेत. बघण्याचं, वासाचं, टेस्टचं, टचचं, जो ऐकण्याचं, हे 5 सेन्सेस आहेत. इट्स रिटन, भागवद्गीता सगळीकडे लिहिलंय की जोपर्यंत तुम्ही हे 5 सेन्सेस तुमचे ऍक्टिव्हेट नाही होत कुठल्या प्लेसमेंटला, तोपर्यंत तुम्ही ते बॉन्ड कनेक्टिव्हिटी वगैरे नाही होत. म्हणून मला नेहमी म्हणायचं की तुम्ही फक्त आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त बघायला नाही राहाल, बट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, लोकांना दाखवा, म्हणजे परत लोकांना संस्थेपर्यंत आणा. आता तुम्हाला सांगतो, माई जरी नसल्या तरी शिरूरमध्ये आपली जी संस्था आहे, आता तिथं आपण माई नगरी बांधतोय, जे की 500 मुलांचं ॲक्वरायझेशन तिथं होईल. 500 मुलांचं फ्री एज्युकेशन, फ्री रिहॅबिलिटेशन सगळं तिथं केलं जाईल, सगळ्या सुविधा केल्या जाईल. आता शिरूरचीच तुम्हाला गोष्ट सांगतो की आम्ही जी शिरूरची संस्था सुरू केली होती, जी मनसुखलालजी गुगळे म्हणून आहेत, शिरूरचे मोठे व्यक्ती आहेत, त्यांनी आम्हाला जागा दिली होती आणि म्हणले की तुम्ही इथून सुरुवात करा पोरांनो, मग बघू आपण पुढे. सो तिथून सुरुवात झालेली संस्था आज ती 5 मजली बिल्डिंग बांधण्याचं हिंमत ठेवते. सो असं नाही की म्हणजे माई गेल्यानंतर फाउंडेशन बंद आहे किंवा काम बंद आहे. सो चांगल्या लेवलने आम्ही त्या लेवलचं तर नाही करू शकत, बट करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. सो त्या प्रयत्न करायला कधी माघार घ्यायची नाही, हे माईंनी सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही नेहमी करण्याचा प्रयत्न करत राहील. आणि मी लहानपणापासून म्हणजे माई जेव्हा कार्यक्रमाला जायचे वगैरे, आम्ही भरपूर फिरलोय. विनय भाऊ, गोपाल भाऊ, आम्ही माई बरोबर असायचो कार्यक्रमामध्ये. अमन म्हणून पोरगा होता, भरपूर म्हणजे आम्हाला घेऊन जायचे माई कार्यक्रमाला वगैरे. मी खूप लहान होतो. तुम्हाला ते ड्रायव्हरचं आणि जे मागचं सीट असतं ना, त्याच्यामधली जी जागा असती का, त्या जागेमध्ये मी झोपायचो, एवढा लहान होतो अक्षरशः. म्हणजे मला ते सीटवरती चढणं हे खूप मोठं होतं. एवढा लहान असल्यापासून मी माई बरोबर प्रवास केलाय, म्हणजे मला आठवत पण नाहीये तेव्हा म्हणजे काय झालं काय नाही झालं. बट तुम्हाला सांगतो, असे प्रसंग आम्ही बघितलेत जे कार्यक्रमामध्ये. अचानक कोण ना कोणतरी म्हातारा येतो, कोण गोरगरीब येतो, त्याला जा रे बाबा, त्याला पहिलं बघ, विनय जा, त्याला शाल दे, त्याला हे दे, त्याला काय लागते का बघ. म्हणजे इट्स नॉट की फक्त संस्थेमध्येच केलं जातं. जेव्हा आपल्या अपब्रिंगिंगमध्ये आणि जेव्हा आपल्या संस्कारामध्ये त्या गोष्टी जेव्हा रिफिल आणि त्या गोष्टी जेव्हा भरल्या जातात ना, त्यावेळी तो माणूस आहे ना कुठे पण काही पण करतो. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही संस्थेमध्ये येऊनच डोनेशन करा. तुमच्या आजूबाजूला पण बघा ना, किती कोणाला काही गरज आहे का, कोणाला कधी काय लागतंय का. अरे माणसांनी जर माणसांना हात दिलं तरच हे पुढे चालत राहणार आहे गाड्या. नाहीतर एकमेकांचा स्वतःचा स्वार्थी विचार करत राहिल्यावरती कोणाचं भलं झालं तुम्ही मला सांगा. एवढे मोठे कौरव होऊन गेले, काय झालं शेवटी? नाहीच ना. म्हणजे कितीही मोठा विद्वान असो किंवा कितीही मोठा व्यक्ती असो किंवा कितीही छोटा व्यक्ती असो, त्याच्या मनातून भावना आली ना की मला काहीतरी मदत करायची किंवा मला काहीतरी करायचंय, तो माणूस कुठेही प्रत्येक पावलामध्ये काही ना काहीतरी इनिशिएटिव्ह करत असतो. आणि हे मी जवळून पाहिले. अगदी करेक्ट. सो मला विचारायला आवडेल की जे आपण कल्चर म्हणतो किंवा आता माईंच्या संस्कारांबद्दल मी खूप ऐकलंय, तर मग त्याच्याबद्दल काही किस्से तुम्ही मला सांगू शकता का? आता जसं खूप चांगल्या लेवलला तिथली मुलं काम करतात, काही फॉरेनला सेट आहे, काही चांगलं एज्युकेशन घेऊन चांगल्या जॉबसाठी सेट. डेफिनेटली. आता माईंचा परिवार सांगायचं म्हटलं तर माईंनी जवळपास 350 लग्न आतापर्यंत माईंनी करून दिले. हे फक्त लग्नाचा डेटा आहे, जो की रजिस्टर्ड होता म्हणून आम्हाला माहिती आहे. आता त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं, माईंचा जो सर्वात पहिला मुलगा आहे दीपक दादा, त्यांच्या मुलाला मुलं झालंय आणि त्यांचा मुलगा म्हणजे गोपाल भाऊ. गोपाल भाऊला 2 मुलं, गुड्डू. आता गुड्डू सेट होईल, म्हणजे पिढी बघता कुठून कुठपर्यंत आली आता.
सो आता खूप मोठी फॅमिली. हा, आणि तुम्हाला सांगायला आवडेल की मी स्वतः एक उदाहरण आहे तुमच्यासमोर. माझ्यासारखे असे अनेक उदाहरण आहेत जे स्वतः आपल्या जीवावरती स्वतःचं घर बघतात, स्वतःचा संसार बघतात, ह्याच्या व्यतिरिक्त ते आपल्या परिवाराला म्हणजे मदत पण करतात आणि कार्य पण करतात. जेवढं त्यांना पॉसिबल होईल तेवढं ते कार्य करतात. आता माझं लग्नापासून मी माईंडला भेटलो. आता कसा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. मी एकदाच विचारलं होतं की माई, तू मला माझं नाव तुषार म्हणून का ठेवलं, दुसरं का नाही ठेवलं. आता हा प्रश्न मला शाळेत विचारला होता की तुषार म्हणजे काय. मला माहित नव्हतं, मी खूप लहान होतो. मी माईंडला विचारलं की तुषार म्हणजे काय आणि मला माझं नाव तुषारच का ठेवलं. तर माईंडने मला खूप सुंदरपणे सांगितलं होतं की बाळा, तुषार म्हणजे ना पाण्याचा कारंजा. पण जेव्हा तू भेटला होतास ना, तेव्हा पाण्याचा नाही रक्ताचा कारंजा होता तुझ्या अंगावरती. त्या रक्ताचे तुषार उडत होते तुझ्या अंगावरती, म्हणून तुझं नाव तुषार ठेवलं. मग मी एवढा ब्लेस्ड झालो की जर मी त्या स्टेटला, त्या स्थितीमध्ये जेव्हा मी माइंडला भेटलो असेल, ते नाही सांगितलं मला माइंडने कुठे भेटलं आणि मी कधी विचारले नाही, मला कधी म्हणजे प्रश्नही नाही पडला तो. बट नसतो भेटलो किंवा नसतं काय झालं, माझ्यासारखे असे अनेक आहेत ज्यांना गरज आहे संस्थांची, ज्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे भरपूर. तुम्हाला सांगतो, मेळघाट, चिखलदरा, परत हा जो परिसर आहे, माळेगाव, परत परभणी, हा जो परिसर आहे महाराष्ट्रातला, तुम्ही मला सांगा महाराष्ट्रामध्ये नागपूर, मुंबई आणि पुणे, नगर, फार तर फार नगरमधल्या छोट्या गावापर्यंत पण अजून नेटवर्क पोचलेलं नाहीये. तर आपण कुठल्या ह्याच्यानी अपेक्षा करू शकतो की बाबा जिथं ज्या गावांमध्ये अजूनपर्यंत नेटवर्क सुद्धा पोचलेलं नाही तिथं एज्युकेशन चांगल्या पद्धतीने पोचलं असेल आणि तिथपर्यंत त्यांना गायडन्स करण्यासाठी पोचलं असेल. इम्पॉसिबल आहे. दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणजे अजूनपर्यंत जिथं सरकार नाही पोचलं, मोठ्या मोठ्या कंपन्या काय, म्हणजे नेटवर्कच नाही तर काहीच नाही. तुम्ही मला सांगा, आता साधी गोष्ट आहे ना, सिम कार्ड सगळ्यांकडे आहे, तिथं नाहीये. तिथं सिम कार्ड घेण्याची ऐपत आहे लोकांची, मोबाईल घेण्याची ऐपत आहे, घेऊ शकतात, वापरू शकतात. करणार काय? नेटवर्कच नाही ना तिथे. नेटवर्कच नाही, करणार काय? त्यांना ते पोचणार कसं? जो म्हणजे सरकार नाही पोचू शकलं, एवढे मोठे फाउंडेशन्स नाही पोचू शकले, आपण पोचण्याचा प्रयत्न करू शकतो. पण हार नाही मानायचे, प्रयत्न चालू ठेवायचे, नेहमी प्रयत्न चालू ठेवायचे. सही दिशेने प्रयत्न केल्यानंतर का नाही यश? हा, म्हणजे एकदा नाही, एकदा अपयश येईल, दुसऱ्यांदा येईल, तिसऱ्यांदा येईल. माईंचं एक फार चांगलं वाक्य होतं की फुलांच्या पायगडावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात. पण तुम्ही चालताना तुमचे पावलं एवढे घट्ट करा की एकदा ते काटे तुम्हाला सांगतील, आइये, वेलकम, सुस्वागतम, नाम झुकते है तुम चलना सीखो. म्हणजे तेवढे पाय घट्ट असले पाहिजे आपले, तेवढा संघर्ष असला पाहिजे आपल्यामध्ये, आणि तेवढी ती सहनशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे की मग येऊ दे ना किती पण काटे कोटे, काय चुरडा करून जाऊ आपण, एवढं स्ट्रॉंग आपण झालं पाहिजे. आणि हे असणं होणं हे अपब्रिंगिंग वर नाही येतं, आपल्या संस्कारावर नाही येतं. जेव्हा आपले आई वडील आपल्याला सांगतात, आपले पूर्वज आपल्याला सांगतात, त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी एकामेकाला कनेक्टेड आहे आणि एक एवढा मोठा परिवार आम्ही उभा करू शकतो. आता बघा तुषार सर, जसं आता आपण बोललो की एका ऑर्गनायझेशनमध्ये ऑलमोस्ट 10-12 लोक असतात आणि प्रत्येक जण निस्वार्थी भावाने करतो, कुणाच्या मनात हे नाही, म्हणजे कुणी सॅलरी घेत नाही. एक्झॅक्टली. हे मोटिवेशन कुठून येतं? कारण की लोक पगार घेऊन पण करत नाही आजकाल. That's the secret of my परिवार. That's the secret. तो तुम्हाला सांगू का,
बूस्ट इज अ पॉवर ऑफ तसं म्हणतात ना, तसं तुम्हाला सांगू का की माई हे बघा, आमच्या संस्थेमध्ये जे संस्था चालक आहेत ते हायर केलेले नाहीयेत किंवा बाहेरनं आणलेले नाहीयेत. ते लहानाचे मोठे संस्थेतूनच झालेले, संस्थेतच वाढलेले, संस्थेतच राहिलेले, संस्थेतच सगळं केलेले. तुम्हाला सांगतो की ममता ताई आहे, दीपक दादा सगळ्यांचे दादा आहे, अरुण काका सगळ्यांचे काका आहे. ममता ताईला आता काही जण आत्या म्हणतात. माईला पहिलं आई म्हणायचे, नंतर माई म्हणायला लागले, नंतरची पिढी माई म्हणायला लागली, आमची पिढी माई म्हणायला लागली, आधीची पिढी तर आईच म्हणत होती. सो दिस रिलेशन्स आणि हे बॉन्ड्स जे बनलेत ना आमच्यामध्ये, जे परिवार जो हा बनलाय ना आमच्यामध्ये. आता तुम्ही मला सांगा, आपल्या भाऊ बरोबर आपण किती भांडतो, शेवटी आहे भाऊच ना. सेम आहे हो, काही फरक नाहीये आमच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं, माझ्या विनय भाऊ मध्ये भांडण होत नाही, माझ्या गोपाल भाऊ मध्ये भांडण होत नाही? होतात. दॅट्स द फॅमिली ना. बरोबर. फॅमिलीमध्ये जर भांडण झालं नाही, रुसवा फुगवी झाली नाही, तर तो परिवार कसला? बरोबर, मजा नाही. जर इथं फक्त आनंदच आहे, आनंद आनंदी घडे जिथे चोळीकडे, तसं नसतं. तो परिवार कुठं? मग तुम्ही मला सांगा, जो दुःखामध्ये पण सोबत आहे, सुखामध्ये पण सोबत आहे, आणि कुठली अडचण आली तरी सोबत आहे, आणि यशामध्ये पण सोबत आहे, अपयशामध्ये पण सोबत आहे, तो म्हणजे कोण असतं? आपले आई वडील, भाऊ बहीण, भावंड, आपला परिवार. अगदी करेक्ट. आमचं खूप मोठं आहे. ग्रेट. आणि मग आता याच्यामध्ये आता आपण प्रोसेस वरती येऊयात, की आता समजा ऍडमिशन घ्यायचे किंवा दाखल व्हायचे ओके. संस्थेमध्ये, काय स्टेप्स असतात, काय प्रोसिजर असते? इट्स अ सिम्पल प्रोसिजर. सी, आता जर समजा कुणाला दाखल व्हायचं असेल तर ते डायरेक्ट काही जण आपल्या संस्थेमध्ये डायरेक्ट येतात. संस्थेमध्ये आल्यानंतर आपण त्या मुलाचं काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग केल्यानंतर त्याला समाज बाल कल्याण कडे आपण सादर करतो त्याची केस. मग ते डिसाईड करतात की कुठल्या संस्थेमध्ये त्याला ठेवलं पाहिजे आणि कसं त्याचं. अच्छा, म्हणजे हे बाल कल्याण ठरवतं. कारण देर आर सम रूल्स अँड रेग्युलेशन्स ॲज वेल. सी, कारण संस्थेमध्ये तर खूप गरजेचं आहे हे. कारण किडनॅपिंगचे केस किती होत आहेत, फ्रॉडल्सचे एवढे केसेस होतात आहे, दत्तक घेण्याचे एवढे केसेस होतात आहे, किडनॅपिंगचे एवढे केसेस होतात आहे. व्हॉट इफ की कोणी किडनॅप करून संस्थेला आणलं आणि काहीतरी सांगितलं आणि वी नेव्हर नो ना, म्हणजे आपण नाही आयडेंटिफाय करू शकत. सो आपल्याला पहिलं समाज बाल कल्याणला ती केस सादर करावी लागते. ती संस्था समाज बाल कल्याण ठरवतं की कुठल्या संस्थेमध्ये त्याचं ठेवलं पाहिजे आणि त्याचं बालपोषण केलं पाहिजे. हा झाला एक भाग. परत अजून असे पण केसेस येतात जे लोकल पोलीस. तुम्हाला खरं सांगतो, पोलिसांना खूप मोठा सल्यूट आहे ताई. तुम्हाला खरं सांगतो की आपल्या घरात सगळे सण आहेत, आपल्या घरात परिवार आहे, आपल्या घरात विचारणार आहेत. पोलीस 24 तास ऑन ड्युटी असतात ताई. जर पोलीस नसेल ना, हे देश चालू नाही शकत ताई. पोलीस आणि पत्रकार हे लोक जे ज्या ह्याच्यानी काम करतात, जे निस्वार्थीपणे काम करतात, ते म्हणजे दे आर बियॉन्ड ड्युटी. म्हणजे असे केसेस आहेत जे म्हणजे पोलिसांकडे येतात. म्हणजे कोणी मूल हरवलंय, कोणाचं कोणीच नाहीये, काय आतापता नाहीये. काही क्रिमिनल केसेस पण असतात. म्हणजे तुम्हाला सांगतो की असे पण, रिली सॉरी टू से, बट असे पण केसेस आहेत जे म्हणजे त्यांनी स्वतःच आपल्या आई वडिलांचा खून केला, किंवा असे पण केसेस आहेत. त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं जातं. तर जे पोलीस आणतात आणि समाज बाल कल्याण जे संस्थेला अथॉरिटी देतं, त्याच्यानुसार आपण त्याचं दाखला करून घेतो. किंवा आधी असं व्हायचं की माई ज्या भाषणाला जायचे, तिथं गोरगरीब भेटलं, मग तिथले सरपंच असो किंवा तिथला कोणी मोठा व्यक्ती असो किंवा तिथला त्याचे नातेवाईक असो, ते मुलाला घेऊन यायचे संस्थेपर्यंत.
मग त्यांचा अर्ज लिहून घ्यायचो आम्ही. मग तो अर्ज आम्ही संस्थेला सादर करायचा आणि पोलिसांना दाखल करायची त्याची, की हा मुलगा आमच्याकडे दाखल झालाय म्हणून त्याची नोंद असावी त्यांच्याकडे. सो ह्या सगळ्या प्रोसिजर केले जातात आणि त्याच्यानुसार आपल्या इट्स फ्री, म्हणजे डायरेक्ट तुम्ही येऊ शकता, राहू शकता, आपलं करू शकता. म्हणजे तुम्हाला ह्या ॲज अ व्हॉलंटियर तुम्ही जॉईन होऊ शकता आमच्या संस्थेपर्यंत या, तुम्ही संस्थेचं काम लोकांपर्यंत पोहोचवा. ते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, म्हणजे त्याच्याबद्दल काही कोणाला रोकटोक नाहीये. आणि साधारण आता समजा मुलं आले, तर मग त्यांचं संगोपन तर एक भाग झाला, ठीक आहे. बट त्यानंतर त्यांचं एज्युकेशन कसं असतं? त्यांना एज्युकेशन दॅट्स रिअली इम्पॉर्टंट थिंग. तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा, जेव्हा मोठा होत होतो, जेव्हा मी द मदर ग्लोबल फाउंडेशनची स्थापना करत होतो, तेव्हा माईला मी हा प्रस्ताव मांडला होता की माई आपले एज्युकेशन सोसायटीज का नाही आहेत स्वतःच्या, ज्याच्यामध्ये आपण स्वतः मुलांना घडवून स्वतःच मुलांचं एज्युकेशन करून त्यांना हे करू. माई म्हणले की बाळा, मी तेवढी शिकलेली आहे का? नाही, मी आई आहे रे, हे माझे लेकरं आहे, हे घरी राहतात, इथंच राहणार, इथंच शिकणार, इथंच सगळं करणार. ते बाहेरचा परिसर त्यांना अनुभवणार कधी, बाहेरचा अनुभव घेणार कधी, बाहेरचं एन्व्हायरमेंट ते कधी समजणार. एन्व्हायरमेंट फ्रेंडली झाले पाहिजे ना मुलं, त्यांना बाहेर. एक्झॅक्टली. आपलं फक्त मिशन एवढं आहे का की त्यांना जेलमध्ये पण ठेवले जातं. इट्स नॉट होम देन. राईट, म्हणजे डिफरन्स आहे. राईट. इफ इट इज अ होम, दे शुड गो आउट फॉर द एज्युकेशन. एक्झॅक्टली. सो मुलांना बाहेर पाठवलं जातं. मुलांना बाहेर शिकवलं, म्हणजे आमच्या ज्या संस्थेची जी चांगल्या जवळची शाळा आहे त्या शाळेमध्ये आपली मुलं जातात. लहानांची वेगळी, मोठ्यांची वेगळी, कॉलेज वेगळे, सगळ्यांचं केलं जातं, म्हणजे एज्युकेशन केलं जातं. हे कधीपर्यंत, म्हणजे एज्युकेशन कधीपर्यंत असतं? जोपर्यंत एक्झॅक्टली. आता सरकार म्हणतं की 18 वर्षाच्या नंतर मूल ठेवायचं नाही, पण माई म्हणतात की मी तुषार सपकाळ, आज माझं वय 29 आहे, अजून पण मी संस्थेतच आहे. सो माईंचं असं म्हणणं होतं की बाबा, जेव्हा 18 वर्षाचं जेव्हा मूल होतो तेव्हा त्या मुलाला त्याच्या पंखांना बळ द्यायचं का त्याचे पंख छाटायचे? बळ दिलं पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. तेच तर वय असतं ना, 18 ते 24. त्याच्यात मुलं जॉब करतात, शिकतात, स्ट्रगल करतात. तेव्हाच तर खरी कसरत असते, आणि तेव्हाच आपण हात काढून घेतले, म्हणजे व्हॉट्स द पॉइंट देन? मी लहानाचं मोठं त्या मुलाला फुलासारखं जपायचं. रोपटं मोठं झाल्यावर तुम्ही फुल तोडून आनंद घ्यायचा. तुम्हाला माहिती का, देर इज वन कोट की जे म्हणतात, माई नेहमी म्हणायचे की तुला माहितीये का बाळा, की खूप प्रकारचे लोक असतात आपल्या आयुष्यामध्ये. काही लोक असतात जे फुलाला पाणी टाकतात, काही लोक असतात ते फुल झाल्यानंतर ते तोडतात, वास घेतात आणि फेकून देतात, एंड ऑफ गेम. पण काही लोक असे असतात ना, ते फुल जपतात. तर ते आपल्याला त्या रोपट्यावरती फुलं जपायचे. कोणी कुठला वादळ वारा येऊन त्या फुलाला तोडलं नाही पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. तर ही जी मुलं आहेत आपल्या संस्थेमधले, हे त्या रोपट्यावरची छोटी फुलं, हे छोटी फुलं आहेत. बाकी त्या फुलाला आकार येणे, त्या फुलाला संगोपन करणे, ही आपली जबाबदारी आहे. आणि ते फुल तुटलं नाही पाहिजे, ही आपली जबाबदारी. त्या फुलाचं फळ झालं पाहिजे, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. काम फ्रुटफुल तेव्हा होईल जेव्हा इंडिपेंडेंट होतील, पायावर उभं राहतील. एक्झॅक्टली. तुम्ही मला सांगा, आता माईंचा प्रवास जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून जर फक्त डोनेशनच्या हिशोबाने जर संस्था चालल्या असतं तर आतापर्यंत संपल्या असत्या संस्था. पण ज्या संस्थेतनं मुलं मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभी झाली, ज्यांनी स्वतःचं कुटुंब बसवलं, आणि त्यांनी ते मुलं संस्थेशी कनेक्टेड आहेत अजून पण,
आज भरपूर जणांचे फॉरेन मध्ये पण सेटल्ड आहेत, वेल सेटल्ड आहेत. तर तुम्हाला माहित असेल, तो इतिहास काय सांगणं नवं नाहीये. सो असे भरपूर मुलं आहेत आणि हे मोठं फाउंडेशन आहे, त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे. तुम्ही मला सांगा, डोनेशनच्या भरोशा, आता मला सांगा, द मदर ग्लोबल फाउंडेशन सारखे असे भरपूर संस्था जे कार्य करतात, त्यांना काही डोनेशन भेटत नसेल का? भेटत असेल, करत असेल. पण व्हॉट्स द मेन सिक्रेट ऑफ पॉवर एनर्जी? माई परिवार. तो परिवार जो आहे ना, दॅट इज द सिक्रेट ऑफ आवर एनर्जी. आणि तुम्ही आता एवढं वर्षांपासून अटॅच्ड आहात, म्हणजे आता वर्षांपासून बॉर्न अँड बॉटम. आता जी ही तरुण पिढी आहे, ज्यांना सगळ्या सुखसुविधा आहेत, अच्छा, आणि हे सगळं असूनही कुठेतरी संस्कारांमध्ये मला एक डिफरन्स दिसतो. जसं की आता संस्थेची मुलं म्हटलं, तर आता तुमचं एक रिफ्लेक्शन आहेच आहे सगळ्यांसाठी, की बाबा एक चांगलं संस्कार किंवा एक चांगलं करिअर पुढे घडतंय मुलांचं. एक्झॅक्टली. पण अपब्रिंगिंग. थिंकिंग चांगलं होतंय. सो मग आता जे मुलं असे आहेत, की ज्यांच्याकडे सगळं काही आहे, त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी तुमचा काय संदेश असेल? त्यांच्यासाठी बघा ताई, माई नेहमी म्हणायचे की एखादं आपण रोपटं लावतो की नाही, त्या रोपट्याला ना जपावं लागतं. त्याला नुसतं पाणी घालून चालत नाही. मग ते वादळ वारा सहन नाही करणार. त्या रोपट्याला पाणी घालावं लागतं, वेळ आली त्याला काटावं लागतं, त्याला छाटावं लागतं. तेव्हा त्या रोपट्याचा गोल आकार होतो, चांगली सावली भेटती. मग पुढे जाऊन त्याला फुलं लागतात, मग फळं लागतात. कळतंय? म्हणजे आजकालचं काय होतं माहितीये का, की आजकालच्या पिढीला एकतर खूप फ्रीडम आहे, ज्या बाबतीत म्हणजे त्याला रोकटोक वगैरे तसं काही नाहीये. किंवा मी असं काय काय असे केसेस बघतो की ज्याच्यामध्ये म्हणजे खूप स्ट्रिक्ट पण आहे. ओव्हर पॅरेंटिंग म्हणतात त्याला. ओव्हर पॅरेंटिंग म्हणजे तुम्हाला सांगायचं एक उदाहरण झालं तर मी तुम्हाला सांगतो की आता जर पहिलं उदाहरण घेतलं आपण की खूप फ्रीडम आहे. फ्रीडम एवढा आहे की त्यांच्या रूम मध्ये पण पॅरेंट्सला अलाउड नाही, असे पण केसेस आहेत. त्यांची बाउंड्रीज आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये, त्यांच्या टेरिटरीमध्ये त्यांच्या पॅरेंट्सला पण परमिशन नाहीये. दॅट काइंड ऑफ फ्रीडम अँड थिंग इज गोईंग. दुसरी जी सिच्युएशन आहे, जिथं म्हणजे ओव्हर पॅरेंटिंग म्हणतो आपण ज्याला, जिथं म्हणजे आपण म्हणतो की खूप त्याला स्ट्रिक्ट केलं जातं, ते पण घातक आहे. कारण कसं होतं ताई माहितीये का, की कुठं ना कुठं कधी कधी प्रेमाचा हात पण लागतो आणि कधी कधी थापड पण लागते. दोन्ही बॅलन्स करता यायला पाहिजे. बॅलन्स जमला पाहिजे त्याचा. त्याच्यानेच मग ते संगोपन, शिक्षण, हे बघा, जेव्हा ओव्हर पॅरेंटिंग होतं ना, स्ट्रिक्टनेस जेव्हा येतो त्यांच्या जनरेशनवरती, जेव्हा स्ट्रिक्टनेस येतो ना, तेव्हा ते जे किड्स आहेत, ते पोरं जे आहेत, ते जास्त करून हे काय म्हणतात त्याला, आपल्या पॅरेंट्स बरोबर फ्रेंडली नाही होत. जर समजा त्यांना कुठला सामना करायचा असेल किंवा कुठला अडचण आली, त्यांना अडथळा म्हणजे काही प्रॉब्लेम्स झाले त्यांच्या लाईफमध्ये, दे आर फेसिंग देम सेल्फ मेड इंट्रोवर्ट होतात खूप. ते सांगायला पण रेडी नाहीत पॅरेंट्सला. मग एक्झॅक्टली, पॅरेंट्सला इन्व्हॉल्व्ह नाही करत, टीचर्सला इन्व्हॉल्व्ह नाही करत, फ्रेंड्सला इन्व्हॉल्व्ह नाही करत. त्यांना माहितीये की बाबा घाबरून राहतात. मग ते पण नाही झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे सर्वात जास्त होतंय आता, की जास्तच फ्रीडम. ओव्हर फ्रीडम नको. ओव्हर फ्रीडम, घोडे को लगाम है तब तक वो घोडा चलाने लायक है. पण मग आता जेव्हा मुलं मोठे होतात, स्कूलला जातात किंवा कॉलेजेसला जातात, पॅरेंट सोबत जात नाही. फरक नाही. सी, आता हेच ना, आता तो कुठल्या वातावरणात राहतो, कुठल्या वातावरणात वावरतो, त्याचं सराउंडिंग काय आहे, ते खूप महत्वाचं ना. आता आजकालचे पॅरेंट्स, वाय बोर्डिंग स्कूल्स आर प्रिफर्ड. कुठल्या आई वडिलांना आवडेल की त्यांचं पोरगं लांब कुठेतरी शिकायला टाकायला नाहीये?
दोघांच्या पण विरुद्धच्या खिलाफ ते जातात, बिकॉज त्या टाईपचं वातावरण त्याला भेटतंय असं पॅरेंट्सला वाटतं मे बी, राईट, की त्याला ते वातावरण भेटलं पाहिजे जे आपल्याकडे नाही भेटणार. आता माझ्या केसमध्ये मी तुम्हाला सांगतो, माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो की माझं शिक्षण पाचगणीमध्ये झालं. भारतीय विद्यापीठ पतंगराव कदम यांनी माझं पूर्ण शिक्षणाची स्कॉलरशिप मला दिली होती. त्याच्यामुळं त्यांच्या भरोसे माझं पूर्ण शिक्षण झालं. सो जे गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आहे भारतीय विद्यापीठचं, तिथं माझं शिक्षण झालं, जिथं मी फक्त सुट्टीला यायचो संस्थांमध्ये वगैरे. का मला तिथं ठेवण्यात आलं, मी विचारलं. माइंड बरोबर माझा खूप संवाद असायचा, मी खूप भांडायचो माइंडशी, ममताताईशी भांडायचो की मला का लांब ठेवलं, सगळ्यांना जवळ ठेवते, सगळ्यांना प्रेम देते. किड हॅज दॅट थिंग ना, की क्युरियोसिटी असते किडला, की मलाच का असं, मीच का, मलाच का लांब फेकलाय, होतं ना, पोरग येते शेवटी. मग मी खूप बोलायचो. माई म्हणायची की बाळा, तुला जे तिथं वातावरण भेटतंय ना ते इथं नाही भेटणार, थोडं काहीतरी वेगळं बनवायचंय तुला. हे बघा, माई मला नेहमी म्हणायची की तुषार, तू आहे ना एक घोडा आहे, त्या घोड्याला झपडं आणि लगाम असणं खूप गरजेचं आहे. झपडं ह्याच्यासाठी की जोपर्यंत झपडं नाही तोपर्यंत घोड्याला माहित नाही की जायचं कुठे. फोकस पाहिजे, यू शुड फोकस. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. फोकस पाहिजे आपल्याला कळालं ना की जायचं कुठं, रेस फिनिश लाईन कुठे आहे ती दिसली पाहिजे. आणि लगाम आपल्या हातात असली पाहिजे, म्हणजे कोणाची, आपली जी लगाम आहे ना कोणाच्या तरी हातात असली पाहिजे. वेदर इट्स युअर डॅड, मॉम, सिस्टर, वाईफ, एनिथिंग, एनीवन हू, म्हणजे कोणी येऊ शकत. आता मी खूप जेव्हा लहान होतो तेव्हा माझी लगाम असायची ममताताई, त्याच्यानंतर माई, त्याच्यानंतर विनय भाऊ, गोपाल भाऊ, त्याच्यानंतर आता माझी बायको. आता बायकोच्या हातात लगाम. सो तो थ्रेट असणं आपल्यावरती खूप गरजेचं आहे. तो जर थ्रेट आपल्याकडे नसेल ना, तो म्हणजे ती लगाम जोपर्यंत आपल्या नसेल ना तोपर्यंत आपण नाही रेस जिंकू शकत. थोडक्यात असं म्हणायचं की आपण किती कर्तबगार असेल तरी पण एखादी व्यक्ती अशी असली पाहिजे की ज्याच्या अंडर आपण करतोय आणि आपण त्याला आन्सरेबल पाहिजे. एक्झॅक्टली. प्राईम मिनिस्टर मोदी त्यांच्या आईला अजूनही तेवढं मानतात. ठरवलंच तर नाही पण मानलं तरी पण नाही फरक पडणार, बट ते मानतात आणि ते खूप गरजेचं आहे. आणि ते सगळं येतं आपल्या अपब्रिंगिंग, आपल्या वातावरणातून येतं. ते मी ठरवलंय की मला तो ठेवायचा प्रेशर तर मी ठेवला जो मला इम्पॉर्टंट आहे, जो माझ्या कामासाठी महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. पण दुसऱ्या साईडला असं झालंय की मी ठरवलं की मला नाही त्याचा इम्पॉर्टन्स, तर नाही फरक पडत मला. आता त्याच्यामुळे आजकालची पिढी काय होती ना, सेल्फ इंडिपेंडेंट बनण्याच्या पाठीमागे ना, जशी वुमन इंडिपेंडेंट बनूंगी, गुड, बट इवन मेन ना, म्हणजे सगळेच हे सगळं सार्वजनिक आहे की इंडिपेंडेंट बनण्या पाठीमागे ना आपण कुठेतरी ना आपलं काय म्हणतात त्याला, की कुठेतरी आपलं अस्तित्व आपण विसरत चाललोय असं मला वाटतं. मे बी आय एम रॉंग, बट जे माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलं ते मी तुम्हाला सांगतो की आपलं जे अस्तित्व असतं ना, बघा आता आपल्याला कोणीतरी डायरेक्शन दाखवणारं, आपण कोणाला तरी आन्सरेबल असणं हे आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे प्रचंड गरजेचं. दॅट इज द फर्स्ट थिंग यू शुड हॅव इन युअर लाईफ. म्हणजे तो तुमचा फ्रेंड असो किंवा तुमचं पॅरेंट्स असो किंवा तुमचं कोणी असो, कोणीतरी असणं गरजेचं आहे, त्याचा धाक असणं गरजेचं आहे. सो दॅट दे कॅन ड्राईव्ह यू ॲट करेक्ट प्लेस. एक्झॅक्टली. आता जर मी ठरवलं की आता तर मी इंडिपेंडेंट आहे, मी माझं स्वतःचं काम बघतोय, मी माझं फाउंडेशन बघतोय, मी माझी कंपनी बघतोय, मी माझं सगळं करतोय, आय एम अर्निंग माय सेल्फ, का मी वाईफला हे करू असं जर म्हणलं तर नाही ना. जोपर्यंत वाईफ माझी मला म्हणणार नाही की तुषार व्हॉट यू आर डुईंग अँड
व्हॉट युअर ॲम्बिशन्स आर, जोपर्यंत मी तिला आन्सरेबल नसणार आहे तोपर्यंत तर मी ती फिनिश लाईन नाही क्रॉस करू शकणार. जेव्हा मी तिला सांगेल, जेव्हा मी तिला संवाद करेल, तिच्याशी सांगेल की बाबा मला ही अडचण आहे, अशी अडचण आहे, तर मग ती तिचं इनपुट देईल. सी ह्युमन बिहेवियर मध्ये ना हा एक की पॉइंट असतो की एव्हरी अदर ह्युमन हॅज इट्स ओन अदर थिंकिंग, इंडिव्हिज्युअल थिंकिंग. सो त्याच्याने काय होतं माहितीये का, त्याच्याने आपल्याला काय म्हणतात, आपल्याला गायडन्स खूप चांगला भेटतो. आता तुम्हाला माहितीये का की कधी कधी ना माझं आणि ममताताईंचंच तुम्हाला एक उदाहरण सांगतो की काही गोष्टी माझ्या ममताताईंना नाही कळत, किंवा काही ममताताईंच्या गोष्टी मला नाही कळत. बट व्हॉट मेक अस बोथ कम्प्लीट इज, आमच्या दोघांना कम्प्लीट काय बनवतं ना की जेव्हा ममताताई तिच्या गोष्टी मला सांगते आणि माझ्यातलं थोडंसं इनपुट मी जेव्हा तिला देतो, शी फील्स कम्प्लीट. पण जेव्हा ती गोष्ट माझ्यावर येते, म्हणजे जेव्हा माझी कुठली गोष्ट तिला समजत नाही, तेव्हा म्हणजे माझी कुठली गोष्ट मी तिला सांगतो आणि जेव्हा ती तिचा इनपुट देते तिच्या थॉट प्रोसेस प्रमाणे, तो इनपुट मला खूप मौल्यवान असतो. आणि तो इनपुट भेटणं आणि इनपुट असणं, दॅट मेक्स यू डिफरंट. आणि प्लस पॉइंट येतो, सी इट्स रिटर्न, माणूस आहे ना 100% कधीच नाही झालेला. तो 90% असू शकतो, 95% असो, 98% कम्प्लीट असू शकतो. बट दॅट 2% इज स्टिल मिसिंग, ब्रो. And that 2% will come from some another person. And that another person's input, that 2% is so valuable that your 98% will affect more. Right. So हे कळणं खूप गरजेचं आहे. आजकालची पिढीनं काय होतंय की नाही मला सगळं स्वतःच पाहिजे, मला मी कशाला सांगू तुला, तू कोण लागून गेलीस, तू कोण आहेस, झालं ना मी आता मोठा झालोय, माझ्या पायावर उभा झालोय, मी ठरवेल काय करायचंय. नाही चालत रे, स्वतः काय नालाय का, डायपर बदलता येत नव्हतं, सू आली तर तिला काढायचंय. बरोबर की नाही. तुझा आवाज बदलला की आईला समजून घेते की बाबा माझं पोरग कसं आहे. दॅट अटॅचमेंट अँड दॅट थिंग, तुम्हाला माहिती आज पण मी जेव्हा ममताताईला भेटतो ना, ममताताई माझ्या आवाज, भेटलो जरी नाही फोनवरती जरी बोलतो, माझ्या आवाजाने ममताताई ओळखते की बाबा तुषार कसा आहे आणि काय आहे. बरोबर. तिला जर आवाजामध्ये जर थोडी उंचीच वाटली, का रे काय झालं, अँड दॅट्स मोर इम्पॉर्टंट की आपण तिला तो अधिकार देणं खूप गरजेचं आहे. हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आजकालची पिढीला तो अधिकारच देत नाहीये कोणाला. ना ते त्यांच्या पॅरेंट्सला अधिकार देतात आहे, ना त्यांच्या वाईफला अधिकार देतात आहे, ना त्यांच्या फ्रेंड्सला अधिकार देतात आहे. मग ते त्याचे स्वतःचे बॉन्ड्स हे करतात, लिमिटेड एडिशन बनण्याचा प्रयत्न करतात, जे की लिमिटेड गोष्टी लिमिटेडच राहतात. बरोबर. पण तुला जर काय मोठं करायचं असेल आणि तुला जर काय मोठं मिशन आणि विजन अचीव्ह करायचं असेल तर सगळ्यांचं गुडविल गरजेचं आहे, सगळ्यांचं गुडविल, सगळ्यांचा सल्ला, सगळंच गरजेचं आहे, सगळं गरजेचं आहे. आणि कधी कधी असं होतं की ना, जनरेशन गॅप ज्याला आपण म्हणतो की काय गरज आहे आई वडिलांना सांगायची, काय गरज आहे मुलाला सांगायची, होतात गोष्टी. पण तुम्हाला सांगू का की आपण जेव्हा हा विचार करतो ना की काय गरज आहे आपण आई वडिलांना सांगायची, तिथंच आपण सर्वात मोठी चूक करत चाललो. कारण अरे तू जर सांगितली ना गोष्ट, हा ती टोकेल, रोकेल, असं नाही म्हणत की तिचं सगळंच ऐक, पण इनपुट तरी घे, गरजेचं आहे ना ते. हा तिने सांगितल्या 10 गोष्टी, त्याच्यातली एक गोष्ट घे, किंवा ती एक पण नको घेऊ, पण कीप युअर सेल्फ ओपन. एक्सेप्ट. तुम्हाला माहितीये का, जो माणूस एक्सेप्टन्सला रेडी असतो ना,
तो कुठल्या पण शेप मध्ये फिट होतो. बरोबर. कारण त्याला ते म्हणजे म्हणतो ना की इम्पॉर्टंट स्वतःला जर मांडलं नाही आपण स्वतःला झुकायचं शिकलो ना कोणासमोर. माई नेहमी म्हणायचे की बाळा तुषार तुला जर जगता आलं ना तर लावळ्यांसारखं जग, झाडांसारखं नको जगू. बरोबर. हे वाक्य मी पण ऐकलंय. ऐकलं असेल तुम्ही कार्यक्रमांमध्ये, है ना? जेव्हा मोठ्यातला मोठा पूर येतो ना, लावाळे काय करतात, खाली वागतात. पूर वाहून जातो. पूर गेल्यावर मग लावाळे परत उभे होतात. दॅट्स द टेक्निक. मोठे मोठे झाड आकड ज्याची मोठी आहे, ज्याचं म्हणजे वृक्ष हो भले खडे हो घने हो बडे, मग बडे वाहून जातात. मोठे मोठे पूर मोठे वाहून जातात त्याच्यात. सो हे सांगणं आणि ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे पॅरेंटिंग हा एक सेल्फ इंडिव्हिज्युअल टॉपिक आहे. ममता ताई तर ह्याच्यावरती काय बोलतात. ममता ताईला भेटा तुम्ही कधीतरी. तुम्ही या संस्थेमध्ये ममता ताईला भेटा. ममता ताई तुषारला मी बनवलंय तर ह्याला बनवलंय, ममता ताईने बनवलंय. गो ममता ताई पॅरेंट. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि इम्पॉर्टन्स स्वतःला मानण्यापेक्षा दुसऱ्याला इम्पॉर्टन्स जेव्हा आपण देतो तेव्हा आपण लहान नाही होत. बरोबर. आपण आपली व्हॅल्यू अजून एक्सपांड करतो. एक्झॅक्टली. आपल्याकडे तो एक स्कोप येतो, 8x स्कोप येतो. पबजी फॅन्स, पबजी खेळताना आपण जेव्हा 2x आणि 8x मध्ये जो फरक असतो, मग एम करायला भारी ना सर, तो मॅटर करत. सो तो एक्सेप्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला पण खूप गरजेचं आहे. ग्रेट. तर आता समजा आपल्या ऑडियन्समध्ये असं आहे कोणी की ज्यांना आपल्या संस्थेला मदत करायची आहे, तर काय वेज आहेत, कुठल्या वेजने मदत करू शकतात, किंवा मग त्यांनी भेट देऊनच मदत करायची का, काय वेगळे पर्याय आहेत? भरपूर पर्याय आहेत. मदत करायला लिमिट नाहीये. ठीक आहे, तुम्ही कशाही पद्धतीची म्हणजे मदत करू शकता. आता हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये किंवा ही पण एक मदतच झाली. ओके. त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे पण एक मदतच झाली. बरोबर. ही संस्था लोकांपर्यंत पोहोचवणं ही पण एक मदतच आहे. व्हॉलंटियर म्हणून तुम्ही काम करू शकता. तुमच्या जसं की तुम्ही संस्थेमध्ये येता, जसं आमच्या पोरांना गाईड करता, असे भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत जे आमच्या बरोबर जुडले, जे म्हणजे त्यांच्या स्किल्सनुसार पोरांना एज्युकेट करतात आणि त्याच्यानुसार तसं तुम्ही मदत करू शकता. CSR वगैरे ऍक्टिव्हिटीजनी तुम्ही मदत करू शकता. डोनेशन तुम्ही करू शकता. डोनेशन फार महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, लोकांना असं वाटतं की संस्थाला काय डोनेशनची गरज आहे, पण तुम्हाला सांगतो संस्थेला डोनेशनची खूप जास्त गरज असते. कारण तुम्हाला सांगतो, जर कुठल्या मुलाला सांभाळायचं आहे, जर त्याला गरम पाणी पुरवायचं आहे, जर त्याला प्यायचं पाणी पुरवायचं आहे, तर त्या टाकीपासून ते त्याच्या अवेलेबिलिटीनुसार त्याच्या पोटामध्ये जाणाऱ्या पाणीपासून त्या आंघोळीच्या पाणीपासून सगळ्या गोष्टी मॅनेज कशाने होतात? ऑफकोर्स पैशाने. जिथं पैसा नाही तिथे काही गोष्टी, मी असं नाही म्हणत पैशाने सगळ्या गोष्टी होतात. सो हे बघा, म्हणजे संस्थेला आहे ना डोनेशन लागतच, पण काही लोक असे असतात ज्यांना डोनेशन नाही करता येत किंवा ज्यांना इनपुट द्यायचे असतात, दे कॅन डू इट, बट डोनेशन इज द मोर इम्पॉर्टंट थिंग. बॅकबोन आहे हो. आणि तुम्ही मला सांगा ना, आता जर समजा आपल्या घरामध्ये जर समजा कर्ता पुरुष असेल आणि तो जर कामावर गेला नाही, त्यांनी सुट्टे घेतल्या, तर पगार कमी आला, तर इम्पॅक्ट पडणार ना आपल्या परिवाराच्या सांभाळण्यात. सेम इम्पॅक्ट. म्हणजे आज सिंधुताई सपकाळ जरी नसल्या तरी पण पूर्ण टीम ज्या मोटिवेशननी काम करते आणि जे एक्सपान्शन केले, आणि मेन मोटो हाच आहे की मुलांना एज्युकेट करायचंय, मुलांना चांगल्या स्टेजला नेऊन पोहोचवायचंय, त्यांना सांभाळायचंय, हेल्दी लाईफ द्यायचंय. तर त्यासाठी फंडिंग तर डेफिनेटली आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त ज्या बाकी गोष्टी असतात, जसं की फूड असेल, डेफिनेटली यू कॅन डोनेट. जे मी तर म्हणतो, सगळ्यात बेस्ट वे काय माहिती का डोनेशनची? सगळ्यात बेस्ट वे व्हॉट आय फील इज,
विजिट ऑर्गनायझेशन. मग जर भेट द्यायची असेल तर कुठले टायमिंग, कुठले वार असे असतात? कारण मुलांचे प्लॅन्स पण असतात. एक्झॅक्टली गुड क्वेश्चन. हा डेफिनेटली. आता बघा, आमचा जो नंबर आहे संस्थेचा 9881337914, ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना विचारा शेड्यूल काय आहे मुलांचं वगैरे. त्याच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता. कारण काय होतं ना की कधी कधी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ठेवल्या जातात मुलांच्या. काही काही जणांना फक्त मुलांना बघायला यायचं असतं, किंवा काही काही लोक असे असतात ज्यांना सुविधा बघायला यायचं असतं. डिपेंड्स अपॉन द डोनर. जसं येतं त्याच्या हिशोबाने ते बघतं आणि त्याच्या हिशोबाने ते डोनेशन करतात. सो व्हॉट्स द करेक्ट वे इज गो विजिट फर्स्ट. आधी भेट दिली पाहिजे. तुम्ही भले कुठेही राहत असाल, पुण्यामध्ये या. पुण्यामध्ये मांजरी इथे संस्था आहे, शिरूर इथे संस्था आहे, सासवड इथे संस्था आहे. पुण्यामध्ये 3 संस्था आहेत आपल्या. तुम्ही पुण्याच्या कुठल्याही परिसरात ह्या 3 संस्थांमध्ये कुठेही जाऊ शकता, जवळ पडेल तुम्हाला. तिन्हीपैकी कुठलीही चूज करा तुम्ही, युअर चॉईस. जावा, तिथं भेटा. मुलांना जरी नाही भेटले, तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटा, त्यांना विचारा की तुम्हाला काय गरज आहे. आता फॉर एक्झाम्पल मला तुम्ही सांगा, जर संस्थेला तेलाची गरज असेल आणि आपण गहू दान केलं तर ते गहू तर उंदीर खातील ना. बरोबर. म्हणजे ते काम पॉइंट नाही. ज्या वस्तू नाहीत त्या तुम्ही भेट देऊन मग त्या देऊ शकता. एक्झॅक्टली. आता अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो की काही लोक म्हणतात की धान्य वगैरेच आम्ही देऊ शकतो, बाकी नाही देऊ शकत. बट आमचे जे कर्मचारी आहेत ना, ते म्हणतात की तुम्ही जर डोनेशन केलं ना ते जास्त बेटर राहील. बिकॉज तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जे धान्य आपल्याकडे स्टोअर केलं जातं किंवा हे जातं ते आपल्याला लागतंच, कंटिन्युअसली लागतं. देयर नो डाऊट ऑन इट. ते आपण मॅनेज करू शकतो. बट तुम्ही मला सांगा, हिरवा भाजीपाला तर रोज लागतो ना. भाज्या रोज लागतात. आता हिरवा भाजीपाला तुम्ही मला सांगा, तो आपण जास्त दिवस स्टोअर नाही करू शकत. मॅक्सिमम 1 वीक यू कॅन स्टोअर इट. बरोबर. त्याच्या पुढे तर नाहीच. नाही होऊ. आणि एवढ्या लोकांचं मॅनेज करणं इज व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. आणि जर ह्या लहान मुलांना जर पालेभाज्या, हिरव्या भाज्या जर पौष्टिक आहारामध्ये जर नाही दिल्या, आपण जास्तीत जास्त कडधान्य आपण ऑप्शन देऊ शकतो फॉर देअर मील. बट हे हिरव्या भाजीपाला खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि त्या हिरव्या भाजीपाल्यासाठी रोजचं दूध हो, फॉर एक्झाम्पल रोजचं दूध तर घ्यावंच लागतं. त्याला तर पेमेंट करावंच लागतं. का दूधवाला म्हणणार आहे की मी फुकट जाऊन देतो? आणि त्याला पण त्याचा परिवार बघायचा आहे ना. देऊन किती दिल तो? दिल 1 लिटर 1.5 लिटर. आपले पोरं किती आहेत? एका संस्थेमध्ये 80 ते 100 पोरं येतात ताई. तुम्ही मला सांगा किती दिल तो देऊन? काही ना काहीतरी करावंच लागतं ना, आपल्या खिशातलं घालावंच लागतं. आणि जोपर्यंत पैसे आणि डोनेशन ह्या गोष्टी नाही होत ना, डोनेशन दिस इज द पिलर ऑफ फाउंडेशन. तुम्ही जेवढं डोनेशन कराल ना तेवढं खूप युटिलाइज करायला खूप इझी जातं. जसं फॉर एक्झाम्पल आता माईनगरीमध्ये जी आम्ही बिल्डिंग उभारतो, आता ठीक आहे, तुम्ही सिमेंट डोनेट करू शकाल, तुम्ही साळाकी डोनेट करू शकाल. तिथल्या लेबरांची कॉस्ट, लेबरांना तर लेबर द्यावं लागेल ना. त्या ठेकेदाराची कॉस्ट त्यांना तर ते द्यावंच लागेल ना. आता तुम्ही तयार आहे का मग ते लेबरचं काम करायला? मग यू कॅन डू दॅट ऑल्सो. मदत करायचीच असेल तर आपण भरपूर जण आहेत असे आमचे. आता शिरूरमध्ये तुम्हाला सांगतो, आमचे जेवढे कर्मचारी आहेत सगळे मदत करतातच आहे. यू कॅन ऑल्सो जॉईन दे. बरोबर, आपण जॉईन करू शकतो. काय नाही, तुम्ही मला सांगा, जेव्हा रामाला राम सेतू बांधायचा होता तेव्हा खारुताईनी पण ते कंकड टाकलेच की हो. सगळ्यांनी एकत्र येऊन मदत केली. जर मला सांगायचं, जर सगळ्यांनी एकत्र येऊन तेव्हा तो राम सेतू बनला. नाहीतर एवढा मोठ्या समुद्रामध्ये तो राम सेतू बांधणं शक्य होतं का? पोचणं शक्य होतं का सीतेपर्यंत? नाही.
तर तुम्हाला सांगतो, जेव्हा सगळेजण एकत्र येतात आणि जेव्हा एका जुटीने काम करतात त्या एका विजनला, त्या एका मिशनला, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट लार्ज पडतो. आणि कन्सिस्टंट पण असलं पाहिजे. एकदा केलं नंतर नाही करणार, पॉइंट नाही. कन्सिस्टन्सी मॅटर्स. तुम्हाला सांगतो, कन्सिस्टन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. एक दगड असेल, त्या दगडावरती जर पाण्याचा थेंब पडत असेल, काय फरक पडणार आहे त्या दगडाला? नाही फरक पडणार. एकदा पडणार नाही, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा नाही. ठाप 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 ठाप, जेवढं ते कंटिन्युअस एक वेळ असेल ना, की तो थेंब त्या दगडाला चीर पाडेल. त्या दगडाला चीर पडेपर्यंत आपल्याला ती कन्सिस्टन्सी मेंटेन करायला लागणार आहे. तेव्हा कुठं आपल्याला त्याचे रिझल्ट भेटतील. एकदा करून त्याचा इम्पॅक्ट नाही पडणार. तर कंटिन्युअसली केलं पाहिजे. आपल्या वेबसाईटवरती जे द मदर ग्लोबल फाउंडेशनची जी वेबसाईट आहे tmgf.in, ह्या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे जाऊन डोनेशनचे ऑप्शन आहेत. तिथे मंथली डोनेशन पण तुम्ही करू शकता. तिथे जाऊन तुम्ही मंथली ऑप्शन आहे. मंथली तुम्ही 100 रुपयापासून पण तुम्ही सुरू करू शकता. 100 रुपीज पर मंथ इज नॉट अ बिग थिंग. फॉर एव्हरी करू शकतो. जर ठरवलं तर करू शकतो. करायची इच्छा असेल ना, मग तर करूच शकतो. हा, इच्छा असणं खूप महत्वाचं आहे. कुठलंही काम करायला इच्छाशक्ती पाहिजे. मग इच्छा केली ना की करायचंय, मग होतं ते आपोआप. ते म्हणतात ना की एकला चलो रे, मग चलते रहो, रहा बन जाएगी. सो तुषार सर, आज तुम्ही इथे आलात आणि द मदर ग्लोबल फाउंडेशन बद्दल खूप काही गोष्टी सांगितल्या. माईंडच्या पण गोष्टी, ज्या काही आठवणी आहेत त्या जाग्या झाल्या, ताज्या-तवान्या झाल्या. प्लेजर. मला नक्कीच खात्री आहे की आपला हा आजचा पॉडकास्ट आहे तो ऑलमोस्ट पूर्ण जगभरात पसरणार आहे. आणि मला पूर्णपणे आशा आहे की डोनेशन्स भरभरून येणार आहेत आणि नक्कीच मुलांना खूप हेल्प होणार आहे या गोष्टीची. सो हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा पॉडकास्ट प्रत्येक त्या मुलापर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला खरंच ह्या फाउंडेशनची खूप गरज आहे. थँक सो मच. ताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला बोलवलं, इथे तुमचा वेळ दिला, आमच्यापर्यंत पोहोचले आणि आमचं काम लोकांपर्यंत पोहोचवत आहे, ह्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचं. कोणालाही डोनेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही tmgf.in ह्या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता 9881337914 ह्या नंबरवरती. काही जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही इथे ड्रॉप करू शकता. वेबसाईटवरती आमचे सोशल हँडल्स पण आहेत, तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्या टीममधलं नक्कीच कोणी ना कोणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि नक्की ताई, खूप खूप धन्यवाद. आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याची तुम्ही जे कष्ट करताय, जे तुम्ही हे एवढं सगळं गाडा घेऊन चालताय, खूप मोठं आहे हे आणि खूप आभार मानतो तुमचे. खरं तर माईंनी हा जो परिक्रम सुरू केलाय, हा परिक्रम एकटं करणं किंवा ह्या एवढ्या मोठ्या परिवाराला सांभाळणं खरंच शक्य नाही. त्याला तुमच्या सर्वांची गरज आहे, तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. आपण सगळे एकत्र आलो तर ह्या मोठ्या परिवाराला एक मोठा इम्पॅक्ट पडेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे नक्की तुम्ही आमच्यापर्यंत या. काही लागलं, आमच्यापर्यंत पोहोचण्याचं काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला संपर्क करा. खाली दिलेल्या डिटेल्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करता येईल तेवढा शेअर करा. काय माहिती की तुम्हाला नाही पण कोणाला दुसऱ्याला ह्याची गरज असेल. सो थँक्यू सो मच ताई, मला इथं बोलवल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच.